नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघूया ग्रंथालय आणि माहितीशास्त्र यामधील नोकरीची संधी या सदराखाली बघा नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील पदभरतीची सविस्तर जाहिरात दाखल झालेली आहे. आणि मग ह्यासाठी अर्ज करण्याची वेळ आहे किंवा दिनांक आहे तो 26/8 पासून 9 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतो. यामध्ये बघा आपण आता कोणकोणती पदं आहेत ते आपण बघूया. या ठिकाणी एकूण 10 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर कनिष्ठ लिपिक आहे, विधी सहाय्यक आहे, कर सहाय्यक आणि 4 नंबरला आपण आपल्या विषयाचे जे ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा हे जे पद आहे हे S6 मधलं आहे. 19,900 याचं बेसिक आहे आणि हे टोटल एकूण 8 पद आहेत. तर बघा एकूण 8 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर आपण आता सामाजिक आरक्षण न्याय कोणत्या सामाजिक गटाला किती जागा आहेत तर ते बघूया. आता या ठिकाणी हे बघा ग्रंथालय सहाय्यक लायब्ररी असिस्टंट या पदासाठी महानगरपालिकेमध्ये 8 पद रिक्त आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आहे अजा 1 जागा आहे, अज 1 जागा, विजा 1 जागा आहे. त्याच्यानंतर ब क ड ला जागा नाही, विशेष मागास प्रवर्गाला जागा नाही, ओबीसीला 1 जागा आहे, शैक्षणिक सामाजिक मागास प्रवर्ग एससीबीसीला 1 जागा आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्गम म्हणजे ईडब्ल्यूएस साठी 1 जागा आहे. एकूण आरक्षित पदं जी आहेत ती 6 आहेत आणि अराखीव म्हणजे ओपन साठी 2 आहेत. त्या 2 पैकी एक सर्वसाधारण आहे आणि एक पद महिला आरक्षणानुसार महिलांसाठी राखीव आहे. तर या ठिकाणी बघा प्रत्येक पदानुसार अशी जाहिरात दिलेली आहे आणि सामाजिक आरक्षणानुसार पद दिलेली आहेत. त्याच्यानंतर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की एकूण पद किती आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं की ती सामाजिक आरक्षण न्याय किती पद आहेत. आता तिसरा मुद्दा आहे की पद न्याय आवश्यक शैक्षणिक पात्रता. तर आपल्याला ग्रंथालय आणि माहितीशास्त्र यामधील पद आपण जे पाहतो तर त्याच्यामध्ये आहे ग्रंथालय सहाय्यक हे पद. आता याच्यासाठी बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक चालंत परीक्षा म्हणजे SSC उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स म्हणजेच LTC जो 10वी नंतर आपण करू शकतो. 10 तो LTC लायब्ररी सर्टिफिकेट कोर्स तो या ठिकाणी पात्र आहे आणि त्यांचा हा जो कोर्स झालेला आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर आता बघा यासाठी अजून काही डिटेल माहिती आहे का ती बघूया. आता बघा ही जाहिरातीमध्ये खूप डिटेल माहिती दिलेली आहे. आपण सर्वसाधारणपणे अर्ज नोकरीसाठी करत असतो आणि ही जाहिरात वाचूनच आपण फॉर्म भरत असतो. जर आपण याचं स्पष्टीकरण करत बसलो तर फार मोठा व्हिडिओ होईल. त्यासाठी आपण बघा याच्यातील महत्त्वाचे मुद्दे आपल्या पदाशी निगडीत ते घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा वयोमर्यादेचा निकष दिलेला आहे. तर तो जी शेवटची दिनांक आहे आपल्याला जो फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक आहे 9 सप्टेंबर 2025 या ठिकाणी ती गणना होणार आहे. तर 18 वर्ष पूर्ण आणि 38 वर्षापर्यंत मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 43 वर्ष वयाची अट आहे. त्याचबरोबर बाकी जे माजी सैनिक आहेत इतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत त्यांना त्यांच्या त्या गटानुसार त्यांना आरक्षणानुसार फायदा वयाचा दिलेला आहे. त्याचबरोबर दुसरा जो आहे तर आता परीक्षा पद्धत जी कशी आहे निवडीची पद्धत. तर या ठिकाणी बघा निवडीची पद्धत जी आहे तर ती म्हणजे याच्यासाठी लेखी परीक्षा किमान म्हणजे तुम्हाला मेरिटमध्ये येण्यासाठी पात्र होण्यासाठी किमान 50% गुण मिळवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जर समजा तुम्ही मागासवर्गीय उमेदवार असाल तर तुम्हाला 45% गुण मिळवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ही जी परीक्षेची पद्धत जी आहे तर ते परीक्षेचं स्वरूप आहे ते कसं बघूया आपण. आता बघा या ठिकाणी ही जी परीक्षा आहे ही CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीने होणार आहे आणि याच्यासाठी आपलं जे ग्रंथालय सहाय्यक हे जे पद आहे तर ह्या महानगरपालिकेमध्ये हे पद त्या मानाने थोडंसं कमी वेतन श्रेणीमधलं असल्यामुळे हे अतांत्रिक पद आहे आणि हे अतांत्रिक पद असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला जो ग्रंथालय शास्त्राचा जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी घेतलेला नाही. तर सर्वसाधारणपणे सरळ सेवा भरतीसाठी जे मुद्दे असतात जे गट असतात त्या गटानुसारच परीक्षेला या ठिकाणी समावेश केलेला आहे. तर पहिला आहे मराठी, दुसरा आहे इंग्रजी, तिसरं बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान. प्रत्येक विषयावरचे 25-25 प्रश्न या पद्धतीने 100 प्रश्न आणि 200 गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे. या ठिकाणी बघा तांत्रिक प्रश्नांचा समावेश यात केलेला नाही. तर या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि कोणत्या पद्धतीने कोणत्या फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तर त्यांचा फॉर्मॅट दिलेला आहे JPEG, JPG, PDF किमान 100 KB ते 2 MB पर्यंत अशा पद्धतीने आपल्याला जवळजवळ 20 सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर तुम्ही नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि काही आपल्या सूचना असतील तर त्या कळवा.